हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर आज आपण मस्त अशी गाड्यावरती मिळती अगदी त्या पद्धतीचीच मस्त अशी अंडा भुर्जी पाहणार आहोत। तर ही अंडा भुर्जी पावसोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत एक नंबर अशी लागते। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 6 अंडे घेतलेले आहेत। इथं 3 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले, एक टोमॅटो चिरून घेतला आहे, कोथिंबीर, आलं लसूण ठेचून घेतलं, मीठ घेतलेलं आहे, इथं लाल मिरची पावडर, इथं मी मटन मसाला वापरलेला आहे, हळद आणि धना पावडर वापरलेली आहे। तर इथे पहा आता आपले हे सर्वप्रथम अंडे फेटून घ्यायचे आहेत। तर इथे मी आपले हे अंडे व्यवस्थित असे फेटून घेते। तर अंडे फेटून जर घेतली तर आपण पटकन अशी आपली अंडा भुर्जी तयार करू शकतो। तर इथे मी या पद्धतीने अंडे फेटून घेतलेले आहेत। तर आता मी इथं गॅसवरती कढई तापत ठेवणार आहे। तर त्यामध्ये मी 2 ते 2.5 पळी भरून तेल तापत ठेवलेलं आहे। तर आपला तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे। त्यामध्ये आपला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथं मी 3 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत। हे कांदेसुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत। मस्त असे लालसर रंगावरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा आपला कांदासुद्धा छान असा परतलेला आहे। तर आता आपल्याला यामध्ये आपलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे। आलं लसूण मी तर ठेचून घातलेलं आहे। आलं लसूण ठेचून जर घातलं तर त्याची टेस्ट आणखी छान अशी लागते। तर इथं ताजंच आपल्याला आलं लसूण वापरायचं आहे। तर इथं आपलं आलं लसूणसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे पहा यामध्ये आता मी टोमॅटो घालून घेते। तर इथं मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटोसुद्धा आपला छान असा परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा आपल्या टोमॅटोचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे। तर टोमॅटोसुद्धा मी इथं थोडंसं मॅश करून घेते। तर यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले घालायचे आहेत। तर इथं मी 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा भरून धना पावडर आणि 1 छोटा चमचा भरून मी मटन मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते। नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे मसाले आपले छान असे परतून झाले, त्याला छान असं तेल सुटलं की यामध्ये आपल्याला फेटून घेतलेले अंडे घालायचे आहेत। तर इथे पहा आता आपण ह्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे। तर आपला गॅस मिडियम ठेवायचा आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर मिडियम गॅसवरती आपल्याला हे छान असं मोकळं सळसळीत होईपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर इथे पहा मी एकसारखं हलवून घेणार आहे। तर इथे पहा आता आपण हे मिडियम गॅसवरती मी हलवून घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी परत थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। तर परत 5 मिनिट आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया। तर इथे पहा आपली अंडा भुर्जी एकदम मोकळी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही अंडा भुर्जी एकदा नक्की करून पहा। चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद।